मारुती कुठे गेला? अरे मारुती ये बस. झाली झाली तयारी. बघण्या काय मजा आली ना. अरे तुम्हाला सांगतो पतंग गोट्या सारी पाट माऊली आणि मी 24 तास एकत्र. अरे होय ना. अरे एकदा शाळेची घंटा वाजली की आमच्या डोक्यात नुसती खेळाची घंटा सुरू व्हायची. अरे माळावर जायचो, चिंचा बोर कैरा आणि सोबत ढीकभर मस्त धिगाणा राहायचा. अरे रोज नवा खेळ, रोज नवा गावभाग बघायचो. माऊली माऊली तिकडे काय करते? अरे मोठा माणूस झाला माऊली तिकडे आता मोठा. अरे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ शोध लावले तिकडे. असे कुठे शब्द लावले? अरे ते सांग 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 अरे सांगा ना. अक्कल आहे का रे शिवण्या? अरे माऊली आल्यावर सांगा की आपल्याला. बापू माऊली का विमानाने येणार आहे का? अरे इमानाशिवाय फिरत नाही माझा माऊली आता. आणि उतरणार कुठं? तुझ्या बाबाच्या टकल्यावर गुळगुळी. अरे इमानाने तू आधी मुंबईत ये आणि त्यानंतर आपल्या गावात. दादा एक विचारू का? विचार. तुम्ही मोठे आहे की माऊली दादा मोठा आहे? अरे तुला अरे कसं आहे माहितीये का, मी सांगतो बापूचं. बापू हा अण्णाच्या गळ्याचा पोरगा. अण्णा माहितीये का तुम्हाला? अरे या मोठ्या वाड्याचे मालक आणि माऊली त्यांचा पोरगा. आणि तू जेव्हा चड्डीत मुतायचा ना तेव्हापासून दोस्ती आहे यांची. बापू सांगशील या ना. पण राहू दे रे. मी काय म्हणतो, हा. मग तुमची एवढी गैर दोस्ती कशी काय? कसं आहे ना, अरे आम्ही फक्त वेगवेगळ्या याच्या फुटी जन्माला आलो. अण्णांनी आम्हाला एकत्रच वाढवलं या. अरे गावातली कितीतरी माणसं अण्णांना म्हणायची की अण्णा बापू तुमचा मोठा मुलगा का? अण्णा बी हो म्हणायचे. अरे सख्या भावासारखं वाढलोय आम्ही. अरे सख्या का एकदम जुळ्या भावाने म्हणा ना. एकाला झाकावा आणि दुसरा काढावा असं. रानात जायचं नाही का? ऊन डोक्यावर आलंय ना. जातो या. भाऊजी जरा तिथं बसता का तुम्ही? पाणी भरायचं. अरे या, बस इथं जवळ बस बस. बस रे. थोडं बसून द्या. का बरं? हा. आज ग्रामसभा कशा पाहिजे? अहो वहिनी ग्रामसभा नाही माऊली माऊली सभा. सभा, माऊली माऊली सभा. सभा. या बया महिना झाले ऐकते. माऊली भाऊजी येणार आहे, माऊली भाऊजी येणार आहे. आता ह्याच सांगत सुटले होय तुम्ही. अरे सांगणार नाही तर काय, माऊली येणार आहे मग काय झालंच पाहिजे. आणि बापू मी काय करतो, गॉगल घालून एकदम तालुक्याला घालून जातो. हा. आणि तिकडून पॉम्पलेट छापून आणतो. अरे बबन कशाला पाहू? नाही 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 तर एक काम करतो. हा. 20ची पाशी माहिती आहे का, मोठं फ्लॅक्स लावतो. हा. येऊन येऊन येणार कोण? माऊलीशिवाय दुसरा कोण? हा. त्याची काही गरज नाही. होय नाही तर गावातल्या लोकांना वाटत सरपंच नाही तर आमदार आलाय म्हणून. आणि तसं बी आईला तेवढा आनंद झालाय जसं का पांडुरंग भेटायला येतोय. अगं तू त्याला अजून भेटली नाही. पांडुरंगच आहे तो माझा. तो पांडुरंग तसा भेटायला लय वर्ष जावी लागतात. आणि तो पांडुरंग आला ना तरी मी त्याला सांगणार आहे, बापूला काय कुठं घेऊन जाऊ नको, नाहीतर मी अवली होतो भांडायला येईन. हे घ्या, तू यायच्या आधी भांडायला देत नाही नको. अहो नाही तर काय, माऊली भाऊजी येणार आहेत कळल्यापासून कशाचं ध्यान नाही तुमचं. तुम्हाला सांगतो भाऊजी, काल हे धारा काढायला बसले, का संडी भरून वाढली तरी मी याची धारा काढली चालू केली. वहिनी माऊली बद्दलचं प्रेम पण असं भरभरून राहणार आहे. बापू 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 आला का माऊली? शिंगे माऊली नाही काका मला काय मिळणार त्याला काका? आता ही पोरगी
शिंदे तुझ्यासाठी तो फॉरेन चॉकलेट आणणार आहे ना हा आणि बरं का सगळ्यांसाठी एक गोड बातमी आहे बोलणार नाही कधी. लक्ष्मी तू मला काही बोलली नाही अरे गोड बातमी म्हणजे ती नाही गोड बातमी म्हणजे आपल्या गावात चॉकलेटची फॅक्टरी येणार आहे शांत राहा. बबन्या, अरे ते जाऊ दे. हा. माऊलीला आणायचं गाडीचं काय केलं? अरे बापू कधीपासून तयार आहे तू फक्त ऑर्डर कर मी असा गेलो आणि असा आलो. हा. अरे माऊली काका उद्या कुठे आजच येणार आहे. आज येणार आहे? मेसेज बघितला मी मोबाईलवर. अरे देवा. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा 10 तास मागे असतात. अरे देवा, अरे आता कसं करायचं? आता माऊली किती घरी. वाजले? किती वाजता? आता 11 वाजले अरे बापरे, माऊली काका कधीच भारतात आला मग. आम्ही तर घरी कधी काय? उगीच गोंधळ घालू नका. मी सांगते तेच करा. बाबू, माऊली काय बघा करून गेलं? अरे इकडे घर आहे तू तर लगा ऐका. आता माऊली काका आला की आपण त्याला वेलकम करायचं. कसं? सगळ्यांनी म्हणायचं वेलकम काका. शिंगे, वेलकम काका नाही, वेलकम माऊली. चला, बसा. आपल्याला वाटलं त्या गाडी देईल शिंगे, आपण एकदा माऊली काका जाऊन वेलकम करू. वेलकम, हा. 1 2 3 वेलकम माऊली. आता येणार नाही. अरे दोनदा आता शिंगे, मी काय म्हणतो? आता अजून एकदा वेलकम. परत एकदा 1 2 3 वेलकम बापू. अरे बापू झाला ए, बसा 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 वाट बघू आपण आता काय माऊली? आता थकलो बाबा. अरे दोन वेळा मागच्या वेळेला गेलो दुसऱ्या वेळेला गेलो आगतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून स्टाफ असोसिएशन मनोरंजन केंद्र क्रमांक 2 कोराडी औष्णिक विद्युत केंद्र सानंद आणि सविनय सादर करत आहे 2 अंकी मराठी नाटक गावभाग नातं मुळांची. निर्मिती प्रमुख माननीय विलास मोडगरे साहेब. मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र कोराडी. संघ व्यवस्थापक दिवाकर देशमुख. नाट्य संकल्पना जयंत भातकुलकर. लेखक अभिनव जेऊरकर. दिग्दर्शक मिलिंद यादवराव चंदे. नेपथ्य अनूप मेंढे. नेपथ्य सहाय्य सुनील नंदधरे. लोबेश रंदे. सचिन डांगोरे. प्रकाश योजना ऋषभ धापोडकर. संगीत महेश हुनमाने. संगीत सहाय्य हर्षद चांदेकर. रंगभूषा वेशभूषा स्वप्नील बोहटे. रंगमंच व्यवस्था शशांक गाडवे. स्वस्तिक चोरसे. ओवी ढवळे. विद्या बागडे. तर सानंद आणि सविनय सादर करत आहोत 2 अंकी मराठी नाटक गावभाग नातं मुळांची. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
दिशेतून लय साधं. विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा लक्ष्मी अगं तुझ्या कानातले तर लय झाक दिसतंय काय ना? हा? साडी साडी तर एकदमच झाक आहे सरपंच बाईच वाटत तू आता हा? आणि कलर पाय किती छान आहे डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची साडी कानातलं आणि जॅकेटसोबत दुसरं काहीच चाललं नाही काका. अगं ठीक आहे. अरे बापरे मी तर विसरलोच. अरे पण माझ्या लक्षात कसं नाही राहिलं मी चिंगीसाठी काहीच आणलं नाही ते. बापू एक काम कर बरं गावातून ना एक गारेगार घेऊन ये म्हणजे काय होईल एक पोरगी कार होईल. मला नको काय. अरे बापरे कोणीतरी खूप जास्त रुसलंय. बघू तरी आपण एक पोरगी रुसल्यावर दिसते कशी. सरप्राईज. लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई कस पांग फेडू कस हो उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकार तुला भोसले यायचं नाही का अरे हो बापू. नाही माऊली आपण भजनाला जाऊया तू पण चल भजनाला माय बाबा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग 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 पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा सगळं भजन छान चला राम राम मंडळी
ओळखलं? हाडाचा मास्तर आहे मी. माझ्या विद्यार्थ्याचा चेहरा जरी विसरलो ना तरी त्याच्या डोळ्यातील चमक रत्ना राहते माझ्या आयुष्यभर. काय करतोस? परदेशी असतोस ना? हो मास्तर, परदेशातच आहे. एक कंपनी चालवतो. तिथे आम्ही नवीन नवीन संशोधन करतो, नवीन नवीन गोष्टींवर कार्य करतो. अहो मास्तर, आता तू मोठा शास्त्रज्ञ झालाय. तू कोण? मी. मला नाही ओळखलं? हा? मला नाही ओळखलं? हे बघ. आता नाही मास्तर. अहो मी फुकट. अहो तुमच्या हाताखालीच तर होतो शाळेमध्ये. हे बघा, हे बघा, डोळ्यात विचार बघा. बाबा मास्तर, आता मी तो बाबा नाही. आता मी आडल्या नडल्यांना शेती विकायला मदत करतो. आणि माहितीये का, ज्या कंपन्याला जागा हवी आहे त्यांना जागा पण देतो. आणि गावकऱ्यांना मोकार पैसा मिळून देतो. आणि मोबदल्यात काय, थोडस कमिशन घेतो. बाकी सगळी समाज सेवा. मास्तर, सचिन आता भेटला होता. सचिनचं काय झालं? त्याचं डीएड झालंय, पण अद्याप काही नोकरी नाही. शेती करतो आणि प्रायव्हेट शिकवण्या घेतो. चालू आहेत प्रयत्न. बरं, तो माहितीये का माऊली, मी तुला सांगतो, त्याच्या डोक्यात बिझनेस करायचा. आणि तो नक्की बिझनेस करेल. तर माहितीये का, तर पैशाचाच प्रॉब्लेम आहे. नाही, सचिन धडपडे आहे. नक्की करेल काही ना काहीतरी. बरं बापू, मी जातोय. तुझ्या तालुक्याच्या गावाला जायचंय. अच्छा. एक व्यवहार आहे. हा. चांगला भाव मिळाला तुक्याच्या शेतीला. अरे माऊली, 40 लाख रुपये कर. त्याचाच ताबूत आहे. बरं मी येतो. माऊली येतो मी. हा. आणि मास्तर येतो. डोळे डोळे हा? लक्षात ठेवा. बरं बापू. हा चल. मास्तर हळू. या, उतरा.
होती. आणि हे बापू इथे विहीर होती ना? असं कसं नाही बाळा बापू, मारुती. काय बापरे, काय उड्या मारायचो वरतून आपण खाली या विहिरीत, बापरे. आणि तू तर किती घाबरायचा बापू, 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 बापू. अरे बापरे, लहानपणीच्या आठवणी, वाह. अरे काय सांगू माऊली तुला. अरे आपल्या विहिरीचं पाणी साठलं रे. आपला गावचा सखारा, हा. अरे त्याने बोर सुद्धा मारले, पण काही केलं विहिरीला पाणी लागेल. तेव्हापासून एकदम उजाळ झाला रे हा भाग. अगदी झाडं अगदी सुकून गेली. माऊली, हे माऊली, हम्म. 2 महिन्यासाठीच आलाय तू. मला वाटलं तुला काय वाटलं की मी कायमच तिथे आलो म्हणून? काही अण्णांची तीच इच्छा होती बघ. तू तुझी पोरं सगळे एका घरात राहते. अरे म्हणून तर एवढं एक्सप्रेस घर बांधलं बघ. पण माऊली, तू वहिनीला का नाही आणलं रे? अण्णा काही बोलले का तुला? हो. ए पण तू वहिनीला आणायला पाहिजे. अरे लग्न नव्हतं केलं तिच्यासोबत, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो. म्हणजे लग्न न करता. तुम्ही लग्न का नाही केलं? केली ती. काय सांगतो माऊली, अरे आजारी होती ना. अरे बाबा, आजारी नव्हती, दुसऱ्या सोबत गेली निघून. अच्छा माऊली, अरे अण्णा गेले तेव्हा अशी काय मनस्थिती होती रे तुझी? तू 2 दिवसासाठी इकडे येऊ शकला नाहीस. तिकडे कामाची कमिटमेंट होती बापू. आणि इकडं इकडे तू होतास. इकडे तू होतास म्हणून मी तिकडे होतो आणि आहे. आणि खरं सांगू का बापू, जेवढं मी अण्णांचं केलं असतं ना, तितकं किंबहुना त्यापेक्षाही जास्त तू केलंस अण्णांचं. त्यासाठी खरंच मनापासून अगदी 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 थँक्स. थँक्स. हो. मनापासून थँक्स. हो. बढव्या. ही पेक्षा काय सुधारला बरं झालं रे माऊली तू आलास. अरे खरंच रे बापू, इच्छा असूनही नाही येता आलं मला. आय वॉज ट्राईंग बट नाही शक्य झालं. पण माऊली, अण्णांना खूप वाईट वाटलं रे. हा? काय अण्णांना वाईट वाटलेलं? किंवा म्हणजे ते गेल्याच्या नंतर त्यांना कसं काय माहिती की मी आलो की नाही म्हणून? ते त्यांना कसं माहिती की त्यांना अग्नी कोणी दिला? आणि मुळात तुला कसं माहिती की त्यांना वाईट वाटलं म्हणून? अरे पिंडीला कावळा रे शिवला रे लवकर. वाट रबीश. अरे तुझा विश्वास नसेल माऊली, नाहीच आहे. पण आमचा आहे ना. दिसतोच आहे. बरं मग काय ठेवलं असो? काहीच नाही. तेच हात जोडून अण्णांना म्हणालो. म्हणजे कावळ्याला? अण्णांना ओके ओके ओके. अण्णांना म्हणालास. काय म्हणालास? मी माऊलीला इथं कायमचा अनेक. अरे मॅड, अरे अण्णा होते ते मला थांबवू शकले नाही आणि तू? तर यांना मला नेहमीच म्हणायचे माऊली खूप हट्टी आहे म्हणून. हे हट्टी नाही, जिद्दी. जिद्दी. आणि मला करूनच दाखवायचं होतं. साधं म्हणालो पुण्याला कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, नाही म्हणाले. अरे बघत होतो ना माझ्या सोबतच्या तरुणांची स्वप्न बघत होतो.
त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची चाललेली धडपड बघत होतो. सगळं नवीन नवीन करायची त्यांची उमेद बघत होतो. मला पण करायचं होतं रे, माझं पण स्वप्न होतं. माझी माझी तयारी पण होती ना सगळी धडपड करण्याची. नाही म्हणाले. अरे म्हणालो साधं पारंपरिक शेती सोडून आपण काहीतरी नवीन प्रयोग करू. नाही म्हणजे काहीच बदलायचं नाही, काहीच नाही. ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं, बाहेर जायचं होतं तर कसे म्हणतात मला, माझ्याजवळ पैसे नाही. अरे नाही मागितले ना पैसे, नाही मागितले पैसे. I reach up to my destination on my own goods, okay? स्वतःच्या दमवर शिकलो, स्कॉलरशिप मिळवत. जायची वेळ आली तेव्हा शब्दातून नाही, कृतीतून सांगतात की आई जाऊन 10 दिवसच झाले, जाऊ नकोस. पण मला जायचं होतं, मला सडायचं होतं त्यांच्या विचार. निघून गेलो मी निघून गेलो आणि माझं जाणं सिद्ध केलं. पण बापू असं नाही की आईच्या जाण्याने आणि अण्णांच्या जाण्याने मला दुःख झालं नाही, असं नाही. खरंच तरी आई गेली तेव्हा 10 दिवस झाले होते. माझं घरातून पाय निघले म्हणजे पाय निघत नव्हता माझा घरातून. अण्णातले तेव्हा खूप प्रयत्न केला रे येण्याचा, पण इतके कॉम्प्लिकेशन्स होते कंपनीमध्ये, इतकी कामं होते की नाही येऊ शकलो मी, नाही निघू शकलो इथून. आणि त्यानंतर मी आलो नाही. मी येऊन नंतर करणार काय होतो, सांग ना मला, करणार काय होतो? इथे येऊन मी माझ्या त्रासाचं, माझ्या व्यथेंचं, माझ्या भावनांचं इथं दुकान मांडायला पाहिजे होतं की मी इथे प्रदर्शन करायला पाहिजे होतं? सांग ना मला. अरे तसं नाही. अरे तसंच आहे. इथे अण्णांना काय वाटलं असेल ना, यापेक्षा या गावाला, या गावातील लोकांना काय वाटलं असेल याचं टेन्शन, याचं प्रेशर जास्त आहे तुला. अरे हू केअर्स, कोण आहेत ते माझ्यासाठी, कोण आहेत ते? आणि मी का माझ्या दुःखांचं, त्रासांचं प्रदर्शन त्यांच्यासमोर मांडू, का मांडू? बापू, भावनांच्या अडकून मला जगायला आवडत नाही. मी इथे राहिलो नाही कारण मला इथे राहून अण्णा व्हायचं नव्हतं, आणि मी इथे राहणार नाही कारण मला इथे राहून काय आणि काय म्हणालास? बोल. काय नाही बापू. माऊली थांब. माऊली काय झालं? असं लगीन बोलावून घेतलं बरं. अवची अतिशय निरूप घेऊ. गुरु वर्षाला बांधली तसं झालं बघा. बरं झालं आलाच बघ. गावात तर जमिनी विकायचं जणू वारस फिरले बघ. सूट प्रत्येक जण जमिनी विकायला घेतली. असंच चालू राहिलं ना तर काही खरं नाही बघ. आई विना पुरं झाल्यासारखी आपल्या गावची अवस्था होईल बघ. मास्तर, अहो तुमच्या डोक्यात अजून तेच सुरू आहे का? सचिन फक्त भरकटलाय. आपण दोघं आम्हाला त्याला मार्ग दाखवायला तुम्ही कशाला काळजी करा? आणि बघा, अहो गावातल्या ज्याही लोकांनी जमिनी विकल्या की त्यापैकी अर्ध्या जमिनीचं पडीक होते. आणि ज्या लोकांच्या जमिनी चांगल्या होत्या त्यांनी जमीन विकून कधी शहरात मस्त घालवलं. तुम्ही ना उगाच काळजी करता मस्त. मी आहे ना, समजत नाही बघ, तू समजतोस इतकं सोपी प्रकरण नाहीये. अरे मागच्या वर्षी ज्यांनी जमिनी विकल्या ते शहरात निघून गेले, पण त्या जमिनी कोणी विकत घेतला याचा विचार केलायस का? आणि काय फरक पडतो, कोणी का घेणार? मुंबईची एक कंपनी आहे बघ, त्यांना आपल्या गावात एक मोठी फॅक्टरी टाकायची म्हणून गेले कित्येक दिवसापासून आपल्या जमिनी विकत घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. बापू, सचिनही त्याच मार्गी लागला आणि तो बबन त्याचं सुद्धा घरी येणं जाणं खूप वाढलंय बापू, खूप वाढलंय. पण मास्तर, अहो एवढ्या खात्रीशी तुम्ही कसं बोलू शकता?
त्या दिवशी तुम्ही लोक गेल्यावर मी त्या बबनला गाठला आणि धमकावून चांगला बोलता केला, तेव्हा हा सगळा भयानक भयंकर खेळ माझ्या लक्षात आला. हे प्रकरण खूप भयंकर आहे बापू. मस्त. हे जर खरं असेल तर खरंच फार भयंकर आहे. हो, आपल्याला गावकऱ्याला सावध करायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. अरे काय सांगणार त्यांना की या शहराकडची लोक येऊन आपल्या जमिनी विकत घेणार आहेत आणि त्या बदल्यात आपल्याला भक्कम पैसा मिळणार आहे, हे सांगणार आहेस का? नाही मास्तर, हो त्यांना आपल्याला सांगावं लागेल की जमीन म्हणजे ही नुसती पैशात मोजता येणारी वस्तू नाहीये, तर ती आपली आई आहे आणि तिला जपणं हे आपलं काम आहे. तो काळ आता नाळायला नाहीये बाबा, की जेव्हा हा शेतकरी जमिनीला आई म्हणत होता, तिला पूजत होता. आता तो शेतकरी नाहीसा होत चाललाय आणि त्याची जागा आता या मोठमोठ्या कंपन्या घेत आहेत. सारी दुनिया या पैशाच्या मागे फिरत आहे बापू. मास्तर, अहो हे सगळं करायचं कसं? ह्यावर काहीतरी मार्ग आहे का? एकच मार्ग आहे बापूया, आपल्याला प्रत्येक शेतकरी जगवावा लागेल. या शेतकऱ्याची ताकद काय आहे हे सगळ्या दुनियेला पटवून द्यावं लागेल. आणि शेतकरीच राहिला नाही तर या जगावर, या देशावर काय अवकाळ येईल सांगता येणार नाही. पण मास्तर, आपण हे सगळं करणार कसं? कसं करायचं? दरवर्षी आपलं शासन आपल्या गरीब शेतकऱ्यांसाठी काही ना काही योजना काढते ना, परंतु शिक्षणाच्या आणि कागदाअभावी या फक्त कागदावरच चिकटून राहतात, प्रत्यक्षात कधीच दिसत नाही. गांधीजींनी कितीतरी वर्षापूर्वी आदर्श ग्राम ही योजना आखली. आपण त्याच योजनेचा आधार घेत जर आपला शेतकरी स्वतः आत्मनिर्भर केला तर आपल्याला हे गाव जमीन सोडून शहराकडे जावं लागणार नाही. मला पटलंय तुमचं बोलणं. तुम्ही फक्त मार्ग दाखवा मास्तर, बाकी आम्ही जीव ओतून काम करू. आणि हो, मी माऊलीशी बोलतो या विषयावर. अहो, त्याच्या शिक्षणाचा आपल्याला कुठेतरी काही फायदा होईल. नाही, माऊलीला हे सांगायची घाई करू नकोस. पण मास्तर, जे तमाशे झाले, रोज दारू पिऊन यायचं, बडबड करायचं, बस. मुलांना सांभाळायचं, जेवण दिलं, तिने तिचं करायला. नेहमीचं झालेलं आहे. काय करायचं काय माहिती या लोकांचं तर आता. दारू पिऊन येणार आणि सचिन, बडबड हळू. करणार. बस. या हळू. इथे दारू प्यायलाच नाही सचिन? हा? जमीन विकायची आहे. चल घरी चाल. मला जमीन विकायची आहे. चल बस इथं. हळू. ऐकतं, माहिती नाही. बस इथं. बस. एवढी दारू प्यायलास? ठीक आहे? हा. घ्या सही आज. आज रॅक घेऊनच राहील. अब्बा सचिन, आज रॅक घ्यायचीच आहे. अब्बा 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 सचिन, अब्बा सचिन, मी तुला जमिनीचा एक तुकडा सुद्धा तुला देणार नाही आहे. पाहिलं का? एवढा तमाशा झाला तर ऐकत नाही काय? तुझ्या तोंडाला काही हाड काय कमी पडून देणार का तुला? हा? 2 वेळेला दाब दिला मिळालं ना, तुला शिक्षण मिळालं, राहायला घर आहे, बसायला शेती आहे आणि याला भिकारी आयुष्य मिळतो तू. सचिन, तू का बरं दारू पिऊन बडबड करून राहणार तू? 2 वेळेला जीव घासणं कर्तव्य म्हणून बापच आहे तुमचं. फार वेगळं काही केलं नाही. इथं मी कैसा ओळखलो एकदा तरी विचारलंच का? कधी स्वतः हाऊस केली नाही, आवाज करूच दिली नाही. अरे मग करणं हाऊस, त्याच्यासाठी बापाची जमीन कशाला विकायला पाहिजे हाऊस करायला? कर कष्ट, येईल पैसा हळूहळू. अजून किती करू कष्ट? त्या जमिनीत काही उगवतं का? नुसतं कर्ज
मिनिस्टर मध्ये फर्स्ट क्लास B.Ed. आता त्याच नोकरीसाठी संस्थाचालक पैसे मागते. आहे का तुमच्याकडे दमडी? हा? अरे पोरासाठी काही करायचं नव्हतं, नुसतं मजा मारायची ना. पोरगा कशाला काढलं? बापू, बापू. असं वाटतंय का रे तुला आता. मास्तर आहे किती दारू पिऊन काही पडपडू नकोस. अरे बापू बापू समजवलं त्याला. अरे माझ्या कष्टाची जमीन आहे ना ही. हा मी कसं म्हणतोय रे? मास्तर सचिन काय पाहिजे रे तुला जमीन? हा असला वाटतं हा? बापू त्या जमिनीत काही निघे ना, नुसतंच कर्जात बुडतोय मी. राणी प्रेग्नेंट आहे, तिच्या पण डिलिव्हरीचा खर्च आहे. आजूबाजूचे लोक मस्त घर बांधतात. मला बी वाटत पोरांना नवीन घरात यावं, त्याला शहरात शिकवावं. तुम्ही काही शिकवलं नाही. पण आता मला माझं जगायचं बस. अरे जे पोरगं तू जन्मालाच नाही आलं त्यासाठी जन्माची जमीन निघालायस तू. बापू अरे बघ यार, माऊली किती मोठा माणूस झालेला आहे. विचारा आपल्या विद्यार्थ्याला, त्याला तिकडे किती पैसा मिळतो ते. मग आतापासून त्याची तरतूद नको का करायला? मला बी आहे माझी स्वप्न. आतापर्यंत मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगलो. आता मला माझं जगायचं आहे. नाही नोकरी मिळाली तर धंदा करीन, पण त्यासाठी पैसा हवाय ना. मास्तर सचिन बरोबर बोलतोय. माऊली अरे हो, पण त्याचं वय बघ. अरे बापू या वयात धडपड नाही करणार तर मग केव्हा करणार? आणि शेती सोनं हे वेळेप्रसंगी कामी येण्यासाठीच घेतलेले असतात का? प्रॅक्टिकल निर्णय आहे हा. अरे माऊली पण गुंतवणूक म्हणून घेतलेली आणि विकलेली जमीन वेगळं असतं रे. आणि माझ्या कष्टाची जमीन विकणं आणि वेगळं आहे रे माऊली. हो मास्तर, सचिन आता मोठा झालाय, त्याला बरं वाईट कळत नसेल का? हा पण अरे पण बाप जात्याने कष्टाने कसलेली जमीन विकून कुठला व्यवसाय करायचा रे तुम्हाला? त्यापेक्षा शेती काही वाईट आहे? तो एक व्यवसायच आहे ना. अहो परक्याची जमीन आहे का ती? कुणाची आहे? आणि यांचीच होणार आहे एक दिवस. आपणला सांभाळतो ते नाही दिसत कोणाला. आणि काय भाऊजी, गावात एकतरी मोबाईल शॉपी आहे का? मग आम्ही दुकान टाकलं तर चालणार नाही का ते? म्हणजे आम्ही बिझनेस करायचंच नाही होय? ते काही नाही. अप्पा सह्या करा बरं. नाही नेलो तरी चालेल पण सह्या करणार नाही आहे. अहो मास्तर, पण आत्ता गरज आहे त्याला. गरज नाही माऊली, याला हट्ट म्हणतात. सगळ्यांना जमीन विकून एका झटक्या श्रीमंत व्हायचं आहे. मग काय चुकीचं काय आहे? हा श्रीमंत होणं काय चुकीचं आहे का? अरे मला सांग, त्या जमिनीतून काही फायदा मिळत नसेल तर ती जमीन विकल्यावर जर फायदा मिळत असेल तर त्यात चूक काय आहे? फायदा काढला की होतो माऊली. मी करतोयच ना शेती, काढतोयच ना उत्पन्न. माऊली अरे जमीन ही आपली आई आहे, तिचे आपल्यावरचे उपकार आपणच विसरायचे. अरे निर्जीव वस्तू आहे ती. तुम्ही खेड्यातले लोक ना कोणत्याही गोष्टीला देव बनवून टाकतात. निर्जीव वस्तू अरे सुपीक जमीन आहे ती. ती कसली तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे. अरे पण त्याला नाही कसायची जमीन, मग त्याच्यावर जबरदस्ती का? त्याला त्याचं आयुष्य हवं तसं डिझाईन करण्याचं फ्रीडम नाही पाहिजे का? बरोबर आहे. अब्बा सह्या करा. बापू साक्षीदार म्हणून तूही सही कर. अब्बा तुम्हाला कळत नाही का मला पैशाची गरज आहे म्हणून? तुम्हाला समजत नाही का? तर 50 लाख रुपये तरी येतील. मला माहिती नाही, मला जमीन पाहिजे. जर ती नाही मिळाली ना तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं नाही. हे असल्या मोकार धमक्या मला देऊ नकोस. मग काय नुसतं घरापासून राहू? कर्ज करून देऊ. उद्या जेव्हा माझा पोरगा मला विचारेल त्याला मी का नाही हवं ते शिक्षण देऊ शकलो, तर आपलं अपयश लपवासाठी तुमच्यासारखं त्याच्यावर आवाज
दिला पाहिजे ना, नाही यातून मार्ग तरी काढायला पाहिजे ना. अरे मग पडाना बाहेर आणि काढा मार्ग. कोणता मार्ग? तो शोधायचा आपला आपण. मग तो तेच सांगतोय ना. मला मान्य नाही हा मार्ग. मग तुम्ही सांगा. चैनी कमी करा, मेहनत करा, कष्ट करा, येईल पैसा हळूहळू. म्हणजे आहे त्या गोष्टींमध्ये समाधान माना. हा, म्हणजे काय बाबत्या त्याची जमीन विकायची. अहो, दूध द्यायची गाय घ्यायची किंवा दूध द्यायची बंद झाली ना तर विकतो आपण तिला जपून नाही ठेवत. भाऊजी, अरे काळी आणि आईमध्ये फरक आहे रे. अरे काळी आई आहे ती आपली, अरे नाळ जोडली तिची आपल्याशी, अशी एकाएकी तोडता येत नाही. अरे ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतो ना, जन्म घेतल्याच्या नंतर सुद्धा जाणकार लोक लगेच ती नाळ आईसोबतची कापतात. आणि हे जाणकार करत आलेले आहेत. समोर जायचं असेल, मोठं व्हायचं असेल ना तर काही नाती आणि काही नाळ वेळेतच तोडावे लागतात. तुझ्या इतकं भावनाची घेऊन सगळ्यांना जगता येत नाही ना रे. म्हणजे या भावनांच्या नादात सगळं आयुष्य, सगळं स्वप्न शून्य करायचं आणि तसंच जगत राहायचं. काय म्हणालास तू? हा, तू अक्कल आली का तुला? देशात जाऊन 4 भूक काय शिकून आला? दुनियादारी नव्हती तुला? हे बापू, माझी अक्कल काढायची गरज नाही बरं का. आणि तू कोण रे मला दुनियादारी शिकवणारा? तू कोण? कधी या गावाच्या बाहेर डोळसपणे पडलास? कधी आजूबाजूला काय चाललंय त्याचा उंबाका घेतलास? काय केलंस? स्वतःच्या गोष्टींना भावना चिटकवून स्वतःचं आयुष्य सोडवायचं आणि दुसऱ्याची नाही तसेच होते. स्वतःच्या विचारांची झापडं लावून जगले आयुष्यभर. आणि तूही तेच करतोयस. स्वतःच्या विचारांची झापडं लावून जगतोयस. अरे या झापडांपोटी स्वतःच्या पोटच्या पोरीला 20-21 वर्षाची झाल्याच्या नंतर बाहेर शिक्षणासाठी पाठवशील की नाही? तर लावून देशील सगळं लग्न आणि संपले तिचे सगळे स्वप्न, मोडले सगळे स्वप्न. मला इथे राहायचं नव्हतं कारण मला इथे राहून अण्णा व्हायचं नव्हतं. आणि मला इथे राहायचं नाहीये कारण इथे राहून मला तुझ्यासारखा खेळवर आणि काउंटर पाकू व्हायचं नाहीये. हे माझं गाव. गावाजवळच्या जमिनी तुम्हाला दाखवते. इथून पांढरा सगळी त्या साईडला रस्ता जातो आणि हे इकडे मंदिर, हे तिकडचं समोरचं मंदिर. काय झालं? पाणी 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 शांत हो. अरे काय झालं काय एवढं? आणि कोण होती ती लोक? आता संपतरावाच्या लोकांनी लय मारलं रे मला, थोड्यापर्यंत मारलं. अरे तर मग पहिले दवाखान्यात जायचं नाही तर घरी जाऊन आराम करायचा. अरे ते कंपनीवाले लोक थांबले असते ना, त्यांना उद्या दाखवली असती जमीन. कशाला थांबायचं मावले? आणि लक्ष्मी येणारी थांबणार आहे का कोणासाठी? या कंपनीचा एकदा व्यवहार संपला ना, मी चाललो माझ्या सासूरवाडीला. तिकडेच थांबणार मी. परत या गावात पाय नाही ठेवणार मी, पाय नाही ठेवणार मी. हा, चल तुला जमीन दाखवतो. आराम 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 आराम. ते झाड दिसतंय? हा, ते आंब्याचं झाड. हा, त्याच्या पलीकडला आहे ना ते सावकाराचं शेत आहे. त्याच्याशी बोलणं झालंय माझं. पण त्या झाडापासून, आंब्याच्या झाडापासून किती झाड दिसते, लिंबाचं मोठं झाड. इथपर्यंत ही नदी लगतची सर्व राजाराम भरण्याची जमीन आहे. त्याच्याशी
बोलणं झालंय माझं. ओके. हा. आणि तुमच्या फॅक्टरीसाठी इथून पाणी मिळेल आणि सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था होईल. जमीन एकदम व्यवस्थित आहे. पण राजाराम ढोमणे तयार होईल का? तयार काय? कधीपासून तयार आहे तो. त्याच्याशी बोलणं झालं माझं. क्या बात. अरे हे बघ, हे बघ, हे तुझं सेफ बघून घे एकदा. अरे वा. हा. कंपनीचा मेन प्रोडक्शन प्लॅन इथेच लागणार आहे. हो, व्यवस्थित इथेच आहे. इझिली असेसेबल टू द रोड आणि लॉजिस्टिक्ससाठी एकदम परफेक्ट जागा आहे. वा. ते काय मला माहिती नाही माऊली, परंतु मला एवढं माहिती आहे की गावामधून सर्वात जास्त भाव तुझ्या स्थितीला मिळाला आहे. हो का? हो. मग बबनराव, त्याच सगळ्यात जास्त कमिशन तुम्हाला मिळत आहे. खुश? माऊली, मी येतोय. बाकीचे कागदपत्र तयार करून घेतो मी. बबनराव, हा. जर कागदपत्र कमी राहिले तर? हा, मी आहे ना. मी त्यासाठी आहे. मी त्यासाठी आहे. हे काही चालणार नाही. आता आहे ना. माऊली, जागा कशी वाटली तुला? एकदम मस्त. मस्त आहे ना? हा. माऊली, हे घे. ट्रस्टींनी परवानगी दिली आहे या जमिनीबाबत. तपासून घे व्यवस्थित. हा. काय बोलतो? सगळ्यांच्या सह्या झाल्या? सर्वांच्या सह्या झाल्या. आणि हो, त्या कंपनीच्या लोकांना सांगशील उद्घाटनाच्या वेळेला ना मंदिरासमोर एखादा अभिषेक घाला म्हणावं. त्या गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे या मंदिरावरती. माऊली, हा, तुला बोलतोय मी. अरे काय म्हणालस? अरे, कंपनीवाल्यांना सांगशील या मंदिरासमोर उद्घाटनाच्या वेळेला एखादा अभिषेक घाला म्हणावं. कसं आहे ना बबनराव, हा. कंपनीच्या प्लॅन मध्ये ही जागा वेअरहाऊस म्हणून वापरणार आहेत. त्यामुळे कदाचित हे मंदिर तोडतील. तोडतील? अरे अरे माऊली, गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे रे त्यावरती. अरे अरे नाही काय ते एखादा नारळ तरी फोडा म्हणावं त्यांना. का? नारळ जर फोडला नाही तर तुमचा देव कोपेल का? हा? अरे माऊली, ते बबनराव, तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही येऊ शकता. या. अरे माऊली, निघा म्हटलं बबनराव तुम्हाला.
बापू मला काहीतरी बोलायचंय. बापू मला बोलायचंय. शेतात जायचंय. रानात गवत लय वाढले, सकाळी बोलू. अरे पण बापू काय काकू पेरू भाजी चिंगिरी काय येऊ नका पेरू भाजी. ए तिच्यावर का राखतोस? ये बाबा. चिंगी मला सांग, हा पेरू कुठून आणलास? अंगणातल्या झाडाचा पिकला होता तोडला. अरे वा. चिंगी मला सांग, जर एखाद्या झाडाचं फळ पिकलं असेल तर ते लोकांनी तोडून खावं की खराब होऊन गळून पडण्याची वाट बघायची? हा? पिकलं असेल तर तोडून खाऊन टाकायचं. वाट कसली बघायची? वेडेच असतात लोक. हो ना. शिंगे, ते पेरूचं झाड तू लावलंय का? नाही त्याची मशागत तू केलीस? त्याला पाणी तू घातलास? नाही मग तू काय केलंस? मी आजपर्यंत फक्त तोडून खाल्लं. म्हणजे तू वाढवलेलं नाही, सांभाळलेलं नाही, पेरलेलं नाही. हे करण्याचा अधिकार तुला कोणी दिला का? हा? असेल मी खेडवळ, पण जमीन पोसणं मी माझे कर्तव्य समजतो. अण्णाने शिकवलंय मला हे. बापूला काय झालं? काही नाही पडलं. तू जा आत जा, मी सांगतो. बापू अरे लुक यार, म्हणजे आय एम सॉरी यार, मला मला खरंच माफ कर. मला माफ कर. मी मास्तरांच्या घरी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. मला माहिती आहे तू चिंगीसोबत असं नाही करणार. विषय चिंगीचा नाहीये. तिला हवं ते शिक्षण ती घेईल. पण तुला सचिनचा मुद्दा योग्य वाटतोय? मला याच वाईट वाटतं रे. अरे मी चुकलो म्हणालो ना यार. मी तरी काय करू यार. मला 10 वर्ष पूर्वीचे अण्णा आणि मीच आठवलं. आता एवढीच फक्त फरक आहे की मास्तर सचिनला एकही पैसा देत नाही आणि अण्णांनी मला मधामधात काही पैसे पाठवले होते बस. नाही राजाने पाठवले होते माऊली. अरे तू अण्णाशी बोलणं सोडलंस, जेवण सोडलंस. तुझ्या प्रेमापोटी तू परत त्यांच्याशी बोलावं म्हणून अण्णाने तुला पैसे पाठवले. पण अण्णाने तेव्हा मी जमीन नाही केली. बापू, ओ बापू, माऊली. अरे गोड बातमी आहे. आपण पेढे का पेढे? अरे कसले पेढे? हा. हा? माऊली घे पेढे. ओ वहिनी बाहेर या, पेढे घ्या. बबन भाऊजी, हा पेढे घ्या. अहो कसलं पेढं? पेढे तर खा. अरे सांगशील तर कशाचे पेढे? थांबा. प्या प्या, पाणी प्या पहिले. गोड बातमी आहे. संपतरावांनी जमीन विकली. काय? हा विकली जमीन? हा. अहो वहिनी 25 लाख भाव भेटला एकर. 25 लाख हा. एकर? अरे पण मग आता त्यांचा काय प्लॅन, काय समोरचा प्लॅन काय त्यांचा? आता ते भाड्यात राहणार. पण हा व्हाईट अँड व्हाईट स्कॉर्पिओ घेणार आहेत ते एकदम. पण भाड्याने का राहणार आहे? हो भाऊजी, जे शेत इकलं ना ताई ना, त्या शेतात घर होतं त्याचं. हा. हो पण वहिनी मला असं वाटतं की त्यांचा ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल म्हणून ते भाड्याने राहत असतील. वय ते सरला श्रीपतीची बायको परवा भेटली होती नदीवर ठेवत होताना. मोठ्या तोड्यानं सांगत होती बोर माळ करायला दिली म्हणे. बोरमाळ म्हणे. अरे देवा, भाकरी कराकली नाही नाही. घ्या करपली तुमची भाकरी. जमीन विकल्याच्या आनंदात पेढे वाटतायत पेढे. हा? बापू पैसा भेटतो का त्यांना? आणि आता ती तहान भागते त्यांची. हाकते ना आता बोरमाड स्कॉर्पिओ. अरे स्वतःच्या मालकीची जमीन विकून आता दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार श्रीपतीची पोरग नाही. अरे बापू, अरे तुम्ही कसं रे असं अचानक जज करून घेता कोणाला? अरे काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल, शेअर घेतले असतील बँकेमध्ये, बापू! कुठेतरी काहीतरी. बापू! मारुती कसं काय? काय झालं? मास्तरांनी दिली माझ्यासाठी. हो वाचतो जा. काय हो काय आहे?
सचिन, माझ्या आयुष्यात जे काही समाधान होतं ते माझ्या जमिनीचं होतं. तुझ्या लेखी मी बाप म्हणून चुकलोय. माझ्या कर्तव्यात मी कमी पडलो. तुला डिग्री शिकू शकलो, पण समाधान सुख हे मान्यात असतं पैशात नाही हे शिकवायचं राहून गेलं. मी माझे संस्कार, माझी मूल्य सोडून जमीन विकू शकत नाही ना, त्यासाठी तुला हसत हसत परवानगी देऊ शकतो. मुळाप्रमाणे माझ्या मागे जमीन कायद्याने तुझ्या मालकीची होती. तिचं सोनं कर, मीच आशीर्वाद. आणि हो, राणीला जे मूळ मिळेल त्याला नीतिमत्ता शिकवायचा प्रयत्न कर. साधतो.
स्वच्छंदी तो स्वतःचा सखा येथे रमसी सागवता का स्वच्छंदी तो स्वतःचा सखा येथे रमसी सागवता का या बाजारात देवा तुला शोधू कुठं आणि शोभा तुला शोधू कुठं हे सांग देवा तुला शोधू कुठं आणि कुठं ये अगं ते ऍप डाउनलोड झालं का अरे यार या तुमच्या इंडियामध्ये ना नेटवर्कचं प्रॉब्लेमच आहे अरे झिंगे एक काम कर scroll कर. हा या ऍपवर क्लिक कर आता डोळे बंद या इकडे आणि आता हे आकाशात धर ठीक आहे आणि आता इथे या स्टारवर क्लिक कर बघ काय गंमत ये इकडे. मला लागेल तुम्हाला भेटलं 500 हजारची दिली असती हरामी होता तो वेटर सांगतो हा बोला ना तरी 20 रुपये दिले ना काय राव कोणाचं नाव घेतलं पूर्ण उतरवून टाकली तुम्ही हे? हा? एक गोष्ट तुम्हाला हा? तुमच्या जमिनीला ना मी पाटील लावले नाहीतर गावातले लोक जसे माझ्या तोंडात शेण घालतात ना तसे तुमच्या तोंडात शेण घालतील नाही नाही ते नाही हा. काही बाई बोलतात हो गावचे लोक ते रे, आणि तुला काय वाटेल तुम्हाला काय वाटतंय आपल्याला काय वाटत नाही गावातले लोक भिकारडे आहेत. येतील उद्या एक एक करून पैसे मागायला हा? म्हणून तर सेठ तुम्हाला बिझनेस सजेस्ट केला मी करेक्ट करेक्ट एकदम करेक्ट काय सचिन अरे माऊली छोटीशी सेलिब्रेशन पाहिजे वा पाचला तर गेलतो सचिन सेठने पाटलाच्या तोंडावर असे 500 रुपये 50,000 सॉरी 50,000 वहिनी म्हणा शाय पिऊन जा आम्ही सरळ निघालो खूप धन्यवाद बाबा तुझं तुमच्या पुढे मला माझी जमीन विकता आली तुम्ही माझी बाजू धरून पकडली खूप खूप धन्यवाद खरेच माऊली तुम्ही शेठ आहे खरोखर शेठ आहे माऊली शेठ आहे शेठ नाही असं डोळ्यात डोळे घाला ना मग बघा तुमचे काय होते तर भोग्या भांडणं येतात ते नाही आणि हे सेठ माऊली शेठ हे सेठ अरे माऊली मी झालोच नाही तुझ्यासारखा साऱ्या गावात लिमिटेशनच भरपूर आहे अब्बा मला नेहमी म्हणायचे हा? अगोदर. बापू प्रामाणिक आहे आणि तू हुशार आहे पण आता बघ कसं मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून उभा आहे. जाऊ द्या डोळ्यात डोळे राहू द्या तुमचे आणि सेठ कोणाला पण म्हटलं माऊली शेठ आहे सेठ हे हा. हे सेठ माऊली सेठ नाही मास्टर सचिन सेठ चिंता आहेच रे सचिन सेठ तुमच्या जमिनीला मी पार्टी लावली. बरोबर कोणी? मी. तुमच्या जमिनीसाठी हेलपाटे कोण मारले मी मारले पार्टी मी लावली हेलपाटे मी लावले टॅक्स भरायचा होता पैसे नव्हते तुमच्याकडे स्टॅम्प ड्युटी टॅक्सचे मी भरले मी आता आपल्याला आपलं कमिशन पाहिजे तुझं मी देणार मग
पण कंपनीची माऊलीने आणली ना माऊली काका चिंगे मी सांगतो तुला. चिंगे 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 पैसा आला ना सचिन सर. मी बिझनेस सांगितला मी करणार व्याजाचा बिझनेस 5% 10% आणि जे अडकलेले आहेत ना त्यांना 20%. आता फक्त पैसा पैसा बापू. बापू. बाळाची आईला फोन लाव. मी इथे देशपांडे हॉलला आलेलो आहे कार्यक्रमाला. नाटक आहे इथे. हं? हं. वहिनी वहिनी बा. वहिनी हा कशाला रात झाली तरी घर याचा पत्ता नाही. लेकरा मला वाट पाहत असतील काही काही काळजीच नाही ना माणसाला. पडले रागात घेऊन. आठवत होतं का घराचा रस्ता? काय चालू आहे घरात काय समजेना. बापू तू दारू प्यायलास? तू आणली म्हणून प्यायलो. आणली कशाला? बर चल उठ. वरती बाजीवर चल उठ. तुम्हाला आम्ही गडी माणूस. अहो आमची जागा खाली जमिनीवर. तुम्ही मालक. तुमची जागा वर. अहो मालक काय करता? अहो गडी माणूस खाली बसतो. मालक माणूस वरच बसत असतो. वर बसा की. बापू तुला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय बापू? आज विचारावं वाटलं तुला. आणि कधी नाही विचारावं वाटलं. कधी म्हणाला अण्णा तुला काय वाटतं? माही तुला काय वाटतं? बापू तुला बापूला विचारायचा प्रश्नच कुठे येतो रे? बापू काय म्हणायचंय बापू? किमान सांगायला पाहिजे होतं ना माऊली की बापू तू या घरचा घडी आहेस घडी. तुला सांगत ते काम तुला करावं लागल. अरे तो लावताना पण सांगायचं ना
तू गडी आहेस गडी. तुझी जागा खाली आहे. अरे बापू तुला गड्यासारखं केव्हा केव्हा वागवलं मी? हेच तर चुकलंय ना माऊली. वागवायला पाहिजे होतं. तुला तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. या भावाला एकदा पण इशारा नाही वाटलं का रे? बापू तुझ्या डोक्यावरचं छप्पर काढतोय हा दुसरा आहे का? तुझा आधार काढतोय रे दुसरा शोधलाय का? का नाही विचारलं? शपथासाठी नाही बर का? इतकी वर्ष इथं इमानदार काम केलं. नाना कधी ना ना पगार किती म्हणून नाही विचारलं. पैशाचं काय ग? कागदाचा तुकडा आहे तू. अर्जुन, या समोरच्या माझा कागदाचा तुकडा आहे ना. इथं कसा सामावली कसा बापू बापू शांत हो. शांत हो. अरे सगळं काही इतकं अचानकच घडत गेलं की सांगायला वेळच नाही मिळाला. आणि तुला त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. पण बापू बापू मला खरं सांग की तुला असं कधीच वाटलं नाही का रे की मी विदेशातून परत येईल आणि परत येऊन हे सगळं विकून परत शहरात किंवा विदेशात जाईल? तुला 1% पण असं नाही वाटलं? वाटलं बऱ्याचदा वाटलं. पण तो खरा होईल असं कधीच नाही वाटलं रे. बापू बापू या जगात शाश्वत काहीच नसतं. काहीच नाही. अरे म्हणून तर जास्त तयारीत राहायला पाहिजे ना आपण. आणि आणि जे काही केलंस तू ह्या घरासाठी किंवा किंवा या शेतीसाठी वगैरे मला माहिती आहे रे. मला माहिती आहे तू खूप काही केलेलं आहेस त्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि कसं होतं माहिती आहे का बाबा? भावना आणि पैसा जर एका तराजूत ठेवल्या ना तर त्याचा घोळ होतो. आणि हा पैसा जरी कागदाचा तुकडा वाटत असेल ना तरी ह्या कागदाच्या तुकड्यासाठी या जगात कोणती कचरापेटी तयार झालेली नाहीये. कोणतीच नाही. खरंच तुझे उपकार आहेत माझ्यावर. ते उपकार मी फेडू शकत नाही. पण हे असू दे. असू दे तुझ्या. असू दे तुझ्या. पैसा माऊली! अवा हा रात्र झाली. चला खायला. हा चला. चल खरंच. वहिनी तू पण चिडलीस का माझ्यावर? म्या माझा काय संबंध? गड्याची बायको काय नाही. ते म्हणन तिथं जायचं. कुठं ते विचारायचं नाही. तुला काही विचारावंसं नाही वाटलं मला? वाटलं ना. वाटलंय. मग विचारलं का नाहीस वहिनी? वाटलं विचारावंसं. म्हणलं बी आहे. विचारा तुमच्या माऊलीले जाब. पण मग माझं मलाच उमगलं. लहानपणी गावच्या जत्रेत ते राजा राणीचं नाटक पाहायला जायचो ना तेव्हा राजा राणी पाहून हरकून झाले वाच. नाटक संपलं पण त्याला भेटायला गेलं ते राजा राणी वाटाचेच नाही. साधीच माणसं. मालकाच्या पोराचा आणि सुनेचा मुखवटा घातलेले आम्ही. उतरया पाहिजेच होता. उतरया पाहिजेच होता. कसं भाऊजी हे जे समजून केलं ना यात कुठं नाटक नव्हतं. समद मनापासून केलं. समद लई बघताना रात्री यांना वरडत उठत होत. माऊली माऊली
तवा तवा आईले बाहेरचं शांत व्हायचं. माझं चुकलं, मला माफ कर. तू आलास बरं वाटलं असं बोलत राहायचं ते. पण तुम्ही कधीतरी वापस या या घरात राहा म्हणून या घराचं काम काढलं. तुम्ही, तुमची बायको, पोरं समजायचं गणित केलं आणि घराचं मोठं काम केलं. पण आता काय नाही. वहिनी तुला खरंच असं वाटतं का ग की अण्णा गेले त्या दिवशी मी मुद्दामून इथे आलो नाही? अगं नाही जमलं मला यायला. हो मान्य आहे मला की माझा राग होता अण्णांवर. प्रत्येक गोष्टीमध्ये नाही. अगं पण मी माझ्या जिद्दीने जे काही करून दाखवलं, शिक्षण घेतलं, मोठा माणूस झालो, ते अण्णांमुळेच ना ग. ती जिद्द आली कुठून? त्यांच्याकडूनच ना ग. आज परदेशात माझा व्यवसाय एवढा मोठा झालाय. हे सगळं अण्णांच्या संस्कारांमधूनच ना. मी फक्त एकच गोष्ट बदलवली वहिनी, एकच गोष्ट, की भावनांच्यात अडकून राहायचं नाही, प्रॅक्टिकल राहायचं, समोरचा विचार करायचा, तेव्हा तर खरी प्रगती होईल ना. माणसं आहे ना आपण, जगायला जसं अन्न पाणी लागतं तशा भावना बी लागत असतील ना. अडाणी समजूत असेल ना माहिती. भाऊजी हे तुम्हाला काही बोलले असतील ना तर मी हात जोडून माफी मागते. हात जोडते तुमच्याकडून. रात लय झाली या. झोपा. वहिनी घराचा सौदा झालाय. 15 दिवसात त्यांना घराचा ताबा द्यायचा आहे. आमचं काय बी नाही. तुम्ही म्हणाल ना तर उद्या बी जाता येईल. वहिनी कानातलं आता त्या कानाच नाही बी सवय लावा लागल ना. वहिनी बरोबरच बोलली. आम्ही तर आवरायला सुरुवात पण केली, निघायला तयार. माऊली तू तुझी जमीन विकतोय इथपर्यंत ठीक होतं. गावकऱ्याचं भवितव्य खराब करायचं तुला काय अधिकार होता? काय तू ऐकलं तेच. तो सचिन सकाळपासून दारू पिऊन गावभर मोकळतो या. माऊलीनं कंपनी आणली या, माऊलीनं कंपनी आणली या. सांग ना, अरे गावातल्या लोकांचं भवितव्य ठरवायचा अधिकार तुला कोणी दिला? बापू तू जसं समजतोय तसं काहीच नाहीये. काय समजून घ्यायचं राहिलंय माऊली? एवढ्यासाठीची तार आहे जमीन विकायला, पैसा कमवायला. किती लालची झालास रे तू. अरे आपल्या जमिनीपासून इतका लांब कधी गेलास? का इतका स्वार्थी झालास माऊली? का? काय स्वार्थीपणा केला मी? काय स्वार्थीपणा केला? अरे जी जमीन पडीक आहे त्या जमिनीचे त्या लोकांना 4 पैसे मिळवून देतोय. यात माझा काय स्वार्थ आहे? काय स्वार्थ आहे? अरे या गावामध्ये एक कंपनी येईल, तरुणांना रोजगार मिळेल, याच्यात माझा काय स्वार्थ आहे? अरे मी तर माझी जमीन विकून चाललोय ना. मग मला सांग बापू, मला सांग ह्याच्यात माझा काय फायदा आहे? तुला आठवतंय अण्णा आपल्याला लहानपणी गोष्टी सांगायच्या? एकदा की नाही एक राजा होता. तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा. प्रजा बी आपल्या राजाची खूप काळजी घ्यायची.
राजा जेव्हा युद्धावर जायचा ना तेव्हा राज्यातली प्रजा तेव्हा पुढं साकडं घालायची, देवाला म्हणायची, देवा युद्धावरून आमच्या राजाला सुखरूप घरी परत येऊ दे. त्या राजाला एक मुलगा होता, तो खूप लोभी होता. राजा जेव्हा आपल्या प्रजेला आभूषणाला बक्षिसा द्यायचा ना ते राजकुमाराला खूप खटकायचं. त्याला असं वाटायचं की आपल्या खजिन्यातलं सोनं कधी संपूच नाही. बघून राजाला खूप वाईट वाटायचं. त्याला वाटायचं की माझा मुलगा वाईट मार्गाला तर जाणार नाही. पण एक दिवस त्या राज्यामध्ये एक सिद्ध ऋषी येतात. राजकुमार त्या ऋषीची खूप सेवा करतात आणि सिद्ध ऋषी जेव्हा राज्यातून परत जातात ना तेव्हा राजकुमारला म्हणतात की तुला जो वर मागायचा आहे तू माग. तर राजकुमार म्हणतो, मला असा वर द्या की मी ज्याही वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. वर देऊन ऋषीमुनी राज्यातून निघून जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमार झोपेतून उठतो ना तेव्हा त्याच्या शय्याच्या बाजूला एक चांदीचा टपका ठेवलेला असतो. त्या टपक्याला हात लावतो आणि ते टपकं सोन्याचं होऊन जातं. असं करता करता तो प्रत्येक वस्तूला हात लावतो, ते प्रत्येक वस्तू सोन्याची होऊन जाते. राजकुमार खूप खुश होतो. त्याला असं वाटतं की आता माझं सगळंच आहे, मी ज्याही वस्तूला हात लावेन ती वस्तू सोन्याची होईल. राजा तिथे येतो. आपल्या वडिलांना बघून राजकुमार खूप खुश होतो, जोराजोराने ओरडू लागतो आणि आपल्या वडिलांना मिठी मारतो. मिठी मारता क्षणी राजा हा सोन्याचा होऊन जातो. बघून राजकुमार खूप घाबरतो. तो आपल्या वडिलांना जिवंत करण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याचं रूपांतर सोन्याच्या मूर्तीत झालेलं असतं. राजकुमार खूप रडतो, खूप रडतो. रडता रडता तो आपल्या कपाळाला हात लावतो आणि तो पण सोन्याचा होऊन जातो. लोभापोटी तो आपल्या वडिलांना स्वतःला गमावून बसतो. तिथं उरतात फक्त दोन मूर्त्या, राजाची आणि दुसरी त्या राजकुमाराची. हे सगळं तुम्हाला काय सांगतोयस? कारण तू तो राजकुमार आहे. बस दारू पिऊन ना काही बडबडून राहिलास तू. अरे कधी नाही ती आज शुद्ध आली आहे माऊली. मला माहित आहे तू त्या कंपनीला तुझ्या जमिनीला जास्त भाव मिळावा म्हणून तू त्या कंपनीची दलाली केलीस. दलाली. आणि तो बबन, त्या बबनला सोबत घेऊन गावकऱ्यांना पैशाची फूस लावलीस. तुला न विचारता मी अण्णाची जमीन विकतोय ना म्हणून तू हा आरोप लावतोयस माझ्यावर, कळलं? आणि काय त्या बबनचं घेऊन बसलास? अरे एवढंच आहे तर बोलव त्याला इथे आणि कर शहानिशा समोरासमोर. शहानिशा? आपल्या गावातला संपतराव पाटीलाला ओळखतोस ना? बबन गेला होता त्या कंपनीच्या लोकांना वाड्यावर घेऊन शेतीचा सौदा करा. अरे हा आता शेतकरी आहे तो, असं वदवून घेतलं त्यांनी त्या कंपनीच्या लोकांकडे. संपतराव सारखे माणसं अजूनही जिवंत आहेत माऊली, म्हणून ते पैशांना आपलं जमिनीला आपलं पैशाचं साधन नाही मानत, तर आई मानतात. आई माझं इतर राखणदार तुझ्या घराचा, तुझ्या शेतीचा. आता शेतच नाही राहिलं तर राखायचं काय? सामान बांधून झालाय आमचं. उद्याच्या उद्या आम्ही घर रिकामं करतोय माऊली. काहीची भूल झाली असेल या गड्या करून तर माफ करा माझा. माफ करा.
लक्ष्मी, ए लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं ऐकतेस का? अगं मी काय म्हणतोय, काल रातच्याला तुला जे बोललो, अगं बोल ना, गप्पा का मागा बस ना. लक्ष्मी ऐकते का? त्याशिवाय दुसरं करूच काय शकते मी? बोला बोला. आवरायला घेते ना सगळं. माऊली काकू कुठे? तुझं अभ्यास आठवतो त्याचा? अभ्यास आठवतो? लक्ष्मी. हा? किती वाजता लिहिली तू काय? ते माऊली काकू सोबत होते. थोबाड पळ तुझं. परत त्याचं नाव घ्यायचं नाही माझ्यासमोर. लक्ष्मी, का? मी जाणार काकासोबत. लक्ष्मी, समजून घ्यायला? लक्ष्मी. समजून घ्यायला? अगं, तिला का मारतेस? मी तिला काही करतं काय तुला? हा? बस बाळ, बस. बघ, सकाळ सकाळ असं रडायचं नसतं. तिला जाऊन सकाळ सकाळ मारायचं नसतं. तुला सांगितलं तोंडावर झालं. सांगितलं ना? लक्ष्मी, जे बोलतोय ना, माऊली माऊली करा छाला खात्या. काय करतात? बाळ तू आज जा. सकाळी शाळेत जायचं आहे ना, तुला उठायला उशीर झाला. जा बाळ, जा. लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं ऐक ना, माझ्यावर जरा तिच्यावर का करतेस? हा, तुझा गुन्हेगार मी आहे, मला शिक्षा दे. शिक्षा? अहो शिक्षा तर तुम्हाला झालीच आहे. फक्त तुमच्या सोबत ती आम्हाला बी भोगावी लागणार आहे. रस्त्यावर राहायला लागणार आहे उद्यापासून. करा ना, अजून करा माऊलीचं कौतुक. माऊली असा, माऊली तसा, माऊली म्हणजे तनीला देवाच. गप का आता? हा? गप का? बोला ना, बोला आता. तुला सांगतो लक्ष्मी, माऊली माझ्या एवढा जवळचा दोस्त आहे ना. आणि अण्णा तर म्हणे माझ्या पोरगाच मानाचे. लक्ष्मी लय उपकार आहेत लक्ष्मी त्याचे आपल्यावर. उपकार म्हणे का हो? मला सगळ्या एवढ्या वर्ष इमानी शेत राखलं तुम्ही. स्वतःसाठी 4 पैसे नाही ठेवले ना लेकरासाठी ठेवले. आले नाही आले समजे तिथं आम्ही विकले धाडले. काय भेटलं त्याच्या बदल्यात तुम्हाला? तुम्हालाच रस्त्यावर
अमेरिकेत परतफेड बहुतेक महागडी गिफ्ट द्याची. बदल्या डोक्यावरचं छप्परच काढून द्यायचं. उद्यापासून मी घर नाही, दार नाही. कुठं राहायचं? हे घर सोडून जावं. फक्त घर आहे का होय? आपल्या जगण्याचा आधार होता. हे आहे ना, इथून आणलं होतं तुम्ही मला. लक्ष्मी, हे आपलं घर आहे. आपला संसार राहील इथं. माझं लेकरू इथून धावत चाललं. या अंगणात लहानाचा मोठा झाला. माझ्या लेकराच्या आठवणी, माझ्या संसाराच्या आठवणी मला घे आवडून. कुठं घेऊन जाऊ आठवणी? कायच्यात बांधून घेऊ? 10 वेळेस सांगितलं तुम्हाला, 100 डाव सांगितलं. डोळे उघडून पाहा जरा जगाकडे. कुठं चाललं? तुम्ही काय करून राहिले? नाही ऐकायचंच नाही. कुठे जायचं उद्यापासून सांगा ना. आहे डोक्यावर छप्पर आहे उद्यापासून. छप्परच नाही तर ते पोरगी शाळेत कशी काय नाही जाईल? घर नाही तर शाळेची फी कुठून? सांगतो मी, तुझ्या बापाची काही ऐकत नाही. ना तुला घर द्यायची, ना तुला शाळेत पाठवायची. चिंगे काय शाळेत नाही जाणार? लक्ष्मी, तू तरी मला समजून घे. आणून घे अख्खं घर. हे लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी ऐक ना. हे लक्ष्मी, मी चुकलो ग. मी आपल्या संसारासाठी, तुझ्यासाठी, चिंगेसाठी काय पण नाही करू शकलो. भागत होतं सगळं यातच. त्यामुळे कधी वेगळं घर शोधायची गरजच नाही भासली. हातभार तर वाटलं माऊली 2, 4, 5 वर्षातून एकदा येईल आणि त्याला नसर करायचं असेल तर आपणच विकत घेऊ, असा विचार मनात आणला. आणि म्हणलं ह्याचं काय आणि माझं काय. पण तो अचानक होईल म्हणून नाही वाटलं का मला. खरं तो तरी मुद्दाम करतोय का? अगं मोठा माणूस आहे तो. त्याचं स्वप्न बी मोठे आहे. मोठा माणूस, मोठी स्वप्न. अहो, दुसऱ्याचं वाटोळ होईल अशी स्वप्न जो माणूस पाहतो ना, तो कोणता असतो मनानं? कोणता असतो मनानं तो? लक्ष्मी, अगं जे स्वप्न मी कधी बघू शकत नाही, मला कधी कळू शकत नाही, त्या स्वप्नामध्ये मी कसा जाऊ? हे आपलं नव्हतंच लक्ष्मी. मला त्योच होता. आपल्याला फक्त सांभाळायला दिलं होतं. मी तुला तुझ्या हक्काचं घर नक्की देईल लक्ष्मी. लक्ष्मी, जेमतेम पैसे उरले तो या चिंगीच्या फिया भरणं, रोजचा दूध, किराणा, भाजीपाला. कसं मग नवीन घराचं भाडं कुठून देणार? नवीन घराचं भाडं द्यायला पैसे लागतील ना. पैसे लागतील नवीन घराचं भाडं द्या. नवीन घराचं भाडं कुठून आणायचं? कुठं शोधायचं? नवीन घराचं भाडं झालंय. पैसे कुठून आणायचे? तुमची 40 गेली. तुम्ही कोणाच्या दाबात जाल तर कोणी तुम्हाला वावर येते त्यांनी. फॅक्टरी आली ना गावात. फॅक्टरी सोडून तुम्हाला कोण वावर देईल? मग पैसे कुठून देतील आपल्याला? नाही, 4-5 घरचे धुणं भांडी काय करेल ना. पण त्यासाठी शहरात झाला तर तिचं काहीच नाही परवडणार आपल्याला. मग पैसा कुठून येईल? काय करायचं उद्या?
हा हॅलो सर. हा सर. हा ग्रेट 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 सर. हा टोकन अमाऊंट जमा झालेली आहे. मी वहिनी काय हो भाऊजी? बापू 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 काय आणि एवढा रडत कायस तू? बापूने विष घेतला शेतामध्ये. काय सांगतेस तू हे? खरं सांगतो. मला घेऊन चला त्याच्याजवळ. मला घेऊन चला. घेऊन चला त्याच्याजवळ दवाखान्यात. वचन झालंय. अरे अरे सर्व स्ट्रेट फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन होताना सगळं तू कॉम्प्लिकेटेड बनवलंस त्याला. तू कॉम्प्लिकेटेड बनवलंस. अण्णा गेले तेव्हाच तू मला विचारायला पाहिजे होतंस की बाबा रे मालक तर गेलेत, आता तुझी जमीन कसायची की नाही कसायची? हा नाही ते नाही केलंस कारण तुला गरजच वाटली नाही. तुला. अरे तुला हे समजायला पाहिजे होतं की या घराचा आणि या शेतीचा तू मालक नाहीयेस. तू मालक. तू सांगायचंच विचारायचंच काहीच नाही. अरे विचार करायला पाहिजे होता की घर विकून सगळी काही संपत्ती विकून जेव्हा मी शहरात आणि परदेशात निघून जाईल तेव्हा तू काय करणार होता त्याचा विचार करायला पाहिजे होत असता. तू करायला पाहिजे होत असत. अरे फ्युचरची प्लॅनिंग करायला पाहिजे होतीस ना जेव्हा तुझ्याजवळ काहीच नसतं राहिलं तर. फ्युचरची प्लॅनिंग स्वतःला या घराचा आणि शेताचं मालक समजलं असता. ही चूक झाली तुझी. ही चूक झाली. नाही चूक तुझी नाही. चूक अण्णांची झाली. अण्णांनी तुला मुलगा मानलं होतं ना. मुलगा मानलं होतं ना. मग त्यांनी तरतूद करून ठेवायला नव्हती पाहिजे. माझ्यावरचा विश्वास की माझं रक्त इथे येईल आणि बापूजी कधी प्रताडणा करणार नाही. त्यांना घराबाहेर काढणार नाही. रस्त्यावर आणणार नाही. अण्णांनी हा विचार केला आणि अण्णा इथे चुकले. त्यांचे संस्कार अरे मी तरी काय करणार होतो यार. लहानपणापासून नकार.
आता हे करू का नाही, आता ते करू का नाही. मग का नाही म्हणणार आहे मी प्रॅक्टिकल, का नाही म्हणणार आहे मी प्रॅक्टिकल. मला प्रॅक्टिकलपणे वागल्यावर जगल्यावर असं वाटलं, हा हा हे जग सगळं आपलं होतं, नाव होतं, पैसा होता आणि होत गेला ना रे, होत गेला ना सगळं. मग मी का प्रॅक्टिकल नाही वागायचं होतं. त्या दिवशी वहिनी म्हणाल्या, भाऊजी माणसाला जगायला जसं अन्न पाणी लागतं ना, त्याच्या भावाला पण लागतं. तुला काय वाटलं रे की मला फरक नाही वाटताय. मला फरक पडतोय बाबू, मला फरक पडतोय. का वेळ घेतलं का. भावना शून्य होऊन आपल्या सगळ्या लोकांना गमावलंय रे मी बाबू. ऐकतोयस ना तू, ऐकतोयस ना. सगळ्यांना गमवलंय, मला तुला नाही गमवायचंय, मला तुला नाही गमवायचंय. माझ्यावर का राग करतो बापू, मी मदतच करतो ना तुझी. मला पाहिजे तुझी मदत, जातो. मला दोष देऊन काय उपयोग बापू. फक्त काम करत होतो रे, आता काम करतो तुम्ही. तसं बी कोणाचा राग कोणावर काढाव असं भाग नसता येत. बाबा तुला काय झालं. मग तुला दवाखान्यात का नेलं होतं. डॉक्टर काकाला माझी आठवण येते ना म्हणून. तुझं माऊली काकाशी भांडण झालं म्हणून तुला दवाखान्यात नेलं होतं ना. तुला असं का वाटतं बाळा. माझी खूप चांगली मैत्रीण आहे. जेव्हा माझं आणि तिचं भांडण झालं होतं तेव्हा मला पण ताप आला होता आणि तुम्हाला डॉक्टरकडे नेलं होतं. आठवते ना तुला. खरंय चिंकी तुझं. तुझा बापू माझ्यासोबत भांडला आणि मला एकट्याला इथे सोडून स्वतः दवाखान्यात गेला. शिंगे आज जा बाळा. माऊली काका तू मला बापूला आणि आईला रस्त्यावर आणशील म्हणून बापू भांडला ना तुझ्याशी. शिंगे चल घरात. हे पा हे जे घर आहे ना हे घर तैचंच आहे म्हणून ते आपल्याला बाहेर काढून राहिले. पण मोठेला असं बोलत असते का. हा आणि आपल्याला लय सामान बाहेरलाच आहे. चल तू माझ्यासोबत सामान. चिक चिक शिंगे शिंगे आज जा. मग हे तू तुझा टाक मला नको. अगं चिंगे, पण मी हा तुला गिफ्ट म्हणून दिला होता ना, मग हा तर तुझा झाला ना. पण मी फक्त तोच घेतला ना तर ठेव तुम्हाला नको. पाहिलंच बापू, इतक्या लहान वयात सुद्धा ह्या चिमुरडीने व्यवहार ज्ञान शिकलं. का असा वागलास. तुला त्या हॉस्पिटलमध्ये बघून माझी लाज वाटत होती.
अण्णांनी जे केलं ना, जी चूक केली ती चूक मी परत नाही होऊ देणार, परत नाही करणार. अण्णा गेल्याच्या नंतर त्यांच्या मागे जी सगळी इस्टेट राहिली आहे त्याचा अर्धा हिस्सा मी तुझ्या नावावर केलेला आहे बाबा. जे अण्णांनी करायला पाहिजे होतं ते मी आज केलं. नाही भाऊ, मला याची गरज नाही. मला तुझी इस्टेट कधीच नव्हती पाहिजे. मला मला तुला, आईला, अण्णाला, तुझ्या परिवाराला या गावात एका छताखाली पाहायचं होतं. नाही भाऊ, मी नाही स्वीकारू शकत. तुला हे स्वीकारावंच लागेल. मला माफ कर. तुला हे स्वीकारावंच लागेल बाबा. माफ कर माफ. कारण आता आपण खऱ्या अर्थाने सख्खे भाऊ झालोत आणि सोबत बिझनेस पार्टनर सुद्धा. पण भाऊ, कंपनीच्या लोकांनी जमिनी घेतल्या त्याचा काय? त्या कंपनीचा करार मी कधीचाच रद्द केला आहे. आणि ज्यांनी शेती विकल्या होत्या ना त्याच्या शेती सुद्धा मी त्यांना परत मिळवून देणार. आता मी याच गावात राहणार. इथे राहून माझ्या शिक्षणाचा फायदा करून सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय पद्धतीने शेती करणार आहे. आता जमिनी विकायच्या नाहीत, आता जमिनी जगवायच्या. भरघोस उत्पन्न काढायचं, भरघोस उत्पन्न. शेतकऱ्याला मरू नाही द्यायचं, शेतकऱ्याला आता जगवायचं. हे तुला माहिती आहे माझ्या ह्या विचारांमध्ये मला कोण मदत करणार आहे? हो? बबन, सचिन. सचिन, बाबा, हो बापू, शेतकऱ्यांना लालूच देऊन त्यांची जमीन हडपून मी खूप मोठं पाप करत होतो बापू. मला बापू, पाप कर. रडू नकोस बाबा. बापू, तू या जमिनीसाठी किती धडपड करत होता. त्या जमिनी विकण्यासाठी मी आयुष्यभर दलाली केली बापू, आयुष्यभर दलाली केली. पण नाही बापू, आता मी असा व्यवसाय करेल बापू की शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला मदतच होईल बापू, मदतच होईल. हा माझा शब्द आहे बापू, शब्द. अरे बाबू, मला माफ कर रे बाबू. बाबू, मला माफ कर बाबू. विठ्ठलाची मूर्ती मी चोरली होती बाबू, मला माफ कर रे बाबू. सचिन, बाबू, मी चुकलो बाबू. अरे उठ. अरे तुझी चूक तुझ्या लक्षात आली तेच खूप झालं बाळा. उठ सचिन. बापू, पैशाच्या लोभापोटी मी अप्पांना गमवलं बापू. उठ, शांत बस. शांत पण माऊलीने आता आम्हाला मार्ग दाखवला बापू. बापू, आता मी ही शेती करीन आणि सोबत बिझनेस करीन, तोही शेतीची संबंधितच. मी आता ॲग्रो बिझनेस करणार आहे बापू. छान. बापू, मग बनणार का आमचा बिझनेस पार्टनर? म्हण बापू. बापू, हो मला बापू. बापू, हो म्हण. हो मला बापू. बापू, हो मग. बापू, हो मग. हो मग. हो मग. बापू, हो मग. नाही येतील ना.
आहे